नमस्कार प्रेक्षक हो. आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. सध्या उजनी आणि वीर धरणाच्या कार्यक्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं असून दोन्हीही धरणं 100% भरली असल्यामुळं पूर नियंत्रण करण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये तर वीर धरणातून नीरा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज 31 जुलै रोजी सायंकाळी 4:30 वाजता उजनी धरणातून 80,000 क्युसेकचा प्रवाह भीमा नदीत सोडण्यात आला आहे. तर वीर धरणातून 63,000 क्युसेकचा प्रवाह नीरा नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे. पंढरपूर या ठिकाणी या दोन्ही नद्यांचं मिळून 1,43,000 क्युसेक्स इतकं पाणी चंद्रभागा नदीतून वाहत आहे. चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहिली असून अखंड वाळवंट पाण्याखाली बुडालेलं आहे. पुंडलिक मंदिर परिसरातील सर्वच मंदिरं आता पाण्याने वेढलेली आहेत आणि पंढरपुरातील व्यास नारायण झोपडपट्टी तसेच संतपेठ झोपडपट्टी या दोन्ही झोपडपट्टीतील नागरिकांना स्थलांतर करण्याची प्रक्रिया पंढरपूर नगरपालिकेने सुरू केलेली आहे. पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावरील जुना गोपाळपूर या ठिकाणचा जो पूल आहे तो पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे आणि अशा पद्धतीने एकंदरीत पंढरपूर शहरामध्ये आणि भीमा नदी काठच्या गावामध्ये पूर सदृश परिस्थिती आता तयार होऊ लागलेली आहे. वरचेवर दोन्ही नद्यांमधून येणारा विसर्ग वाढत असल्यामुळं शेतकऱ्यांना आणि नदीकाठच्या गावातील लोकांना सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात येत आहे.